नमस्कार, जय महाकाली. शारदीय नवरात्रोत्सव महाशक्ती पर्व चालू आहे सध्या. काल देवीची घटस्थापना झाली, परंतु काल थोडं धावपळ असल्या कारणाने किंवा घट बसवायच्या गडबडीमध्ये काही व्हिडिओ बनवायला नाही भेटले. तर आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण भगवतीचं दर्शन घेऊया. आज दुसरी माळे. तर आपण आपल्या मंदिरात जी काली मातेची स्थापित मूर्ती आहे त्या मूर्तीला आज आपण मारिअम्माचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी पहा कशा पद्धतीने आदिमाया शक्तीला आपण मारिअम्माचं स्वरूप दिले. आदिमाया शक्तीची आता आरती होणार आहे, कशा पद्धतीने आरती होतीये सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. तर या नवरात्र उत्सवानिमित्त आपण आपल्या मंदिरामध्ये हे संपूर्ण असं जंगलाचं एक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. सर्वत्र हिरवळ करून एक जंगल असल्यासारखं आपण प्रतिकृती केलेली आहे. आणि ही मांढरदेवी काळूबाईची मूर्ती, तिला आपण नागाच्या सावलीत आदिमाया शक्ती बसली असं स्वरूप दिलंय. ही मळगंगा देवी. त्यानंतर इथंच एक छोटी छोटी घरं ठेवून जसं गावाकडं किंवा आदिवासी लोक म्हणा किंवा गावाकडचे लोक ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीचं राहणीमान दाखवलंय. ही भाजीवाली बाई दाखवली, इथं झाडांचं थोडं देखभाल करताना दाखवलंय. त्यानंतर ना आपण इकडं एक मंदिर, त्या मंदिराच्याच तिथे भजन करतायत असं स्वरूप दाखवलंय. त्याच्यानंतर ना इथे एक लाकूड तोड्या दाखवलाय. त्यानंतर ना लाकूड देताना मुळी बांधून घेऊन जाताना असं आपण एक थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ही तुळजाभवानीची मूर्ती, ही सुद्धा आपण नागाच्या सावलीमध्ये आदिमाया शक्ती बसली असं दाखवलंय. हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराजांची मूर्ती आहे. असं सुंदर असं आपण ही सजावट केली. आणि आदिमाया शक्ती ही आपली काली माता जी मारिअम्माच्या स्वरूपात आपण बसवली आहे. देवीचं अगदी सुंदर मनमोहक असं स्वरूप दिसतंय. सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून भगवतीच्या दर्शनाचा लाभ घ्या. आणि जर तुम्हाला ही पूजा आवडली तर आपल्या प्रियजनांना व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना शारदीय नवरात्रोत्सव महाशक्ती पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. जगदंबा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो. आदिमाया शक्ती